नामाचे प्रेम येण्यास खरी कळकळ पाहिजे. नामात प्रेम का येत नाही? हा प्रश्न बहुतेक जण विचारतात. पण थोडासा विचार केला तर असे लक्षात येईल की हा प्रश्नच बरोबर नाही. मूल न झालेल्या बाईने मुलाचे प्रेम कसे येईल असा प्रश्न करण्यासारखाच हा प्रश्न आहे. मूल झाले की प्रेम त्याच्याबरोबरच येत असते. तेव्हा मुलाचे प्रेम कसे येईल हा प्रश्न करण्याऐवजी मूल कसे होईल याचाच विचार करणे बरोबर ठरेल. आपण सुद्धा प्रश्न करायचाच असेल तर नामात प्रेम कसे येईल असा करण्याऐवजी मुखी नाम कसे येईल असा प्रश्न करणे बरोबर होईल. मुखी नाम यायला वास्तविक आडकाठी कोणाची आहे? तर दुसरी कोणाचीही नसून आपली स्वतःचीच आहे. वास्तविक एकदा नाम घ्यायचे ठरवून सुरुवात केली की झाले. पण तसे होत नसेल तर दोष दुसऱ्या कोणाचा नसून आमचा स्वतःचाच आहे. त्या बाबतीत दुसऱ्याकडे पाहण्यात काय अर्थ? म्हणून नाम घेणे हे आपले काम आहे. मग त्याच्या पाठोपाठ येणे हा प्रेमाचा धर्मच आहे. नाम आणि त्याचे प्रेम एकमेकांना सोडून राहूच शकत नाही. जसे आईच्या बाबतीत मूल आणि प्रेमाचा पाना ही निराळी असूच शकत नाहीत. यावरून एक गोष्ट अशी ठरली की प्रेम का येत नाही याचे उत्तर आमच्याजवळ आहे आणि ते म्हणजे नाम घेत नाही म्हणून. यावर कोणी असे म्हणेल की आम्ही नाम घेतोच आहोत, मग प्रेम का येत नाही? हे विचारणे ठीक. आम्ही जे नाम घेतो म्हणून म्हणतो त्याचा विचार केला तर काय दिसेल? एखाद्या मूल नसलेल्या बाईने जसे एखादे कृत्रिम मूल घेऊन नाचावे तसे आम्ही नाम घेतो. म्हणजे पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो. सर्व संतांनी किंवा आपल्या गुरूने नाम घ्यावे असे सांगितल्यामुळे आपण ते घेतो किंवा दुसरे काही करायला नाही म्हणून घेतो. अर्थात तसे घेतले तरी आज ना उद्या काम होईलच. पण प्रेम का येत नाही असा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण नाम किती आस्थेने घेतो हा प्रश्न स्वतःला विचारणे जरूर आहे. एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झाले तर त्याच्या बाबतीत तिची जी स्थिती होते ती नामाच्या बाबतीत आपली होणे जरूर आहे.